बघा, बऱ्याच वर्षांपासून मी शिकवते की मन एक युद्धभूमी आणि पुढेही मी हेच शिकवत राहीन. कारण आपल्या वैचारिक जीवनाचा प्रभाव आपल्या जीवनातल्या इतर क्षेत्रांवरही होतो. नुकतीच आम्ही लोकांना ही संधी दिली की त्यांनी मनाविषयी आम्हाला प्रश्न विचारावेत लाईव्ह वेबकास्ट ऑनलाईनद्वारे. आणि आज मी ते आमच्या दूरदर्शनच्या दर्शकांपुढे मांडू इच्छिते, कारण मला वाटतं हे तुमच्यासाठीही सहाय्यक असं सिद्ध होईल. तर जॉयस, ही चांगली सुरुवात आहे. माझं मन विचारांनी भरल्यामुळे कळत नाहीये मी कुठून सुरुवात करू. पण आपल्याकडे आधीच खरंच छान. पुष्कळ प्रश्न गोळा झालेत हम्म. जगातल्या प्रत्येक हो, चल लगेच प्रश्न तर विचार, आता आपण आपण लगेच लगेच उत्तरं सुरुवात द्यायला लागूया. करूयात आणि आम्ही त्याचं उत्तरही देऊ. आणि हा पहिला प्रश्न आहे दक्षिण आफ्रिकेतून. हा प्रश्न विचारण्यात आलाय की जेव्हा लोकांच्या मनात नकारात्मक विचार येतात, तर असे विचार नेमके कुठून येतात? असले विचार माझ्या डोक्याचं फलित आहे की असे विचार सैतानाकडून येतात? आपल्या आता सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील माझ्या सगळ्या मित्रांना माझा सप्रेम सलाम. आणि मला हे सांगायचंय की आपला एक शत्रू आहे ज्याचं नाव आहे इब्लिस, सैतान, लुसिफर आणि दुष्टात्मा, जो आपल्या मनात दुष्ट विचार घालू इच्छितो. बायबल म्हणतात 2 कोरिंथ अध्याय 10 मध्ये की या शत्रूशी लढायला शस्त्र हवेत, कारण तो आपल्या मनात गड बनवू इच्छितो. आणि खरं तर किल्ला हे एक असं क्षेत्र आहे ज्यात शत्रू येऊन राहतो आणि तिथे तो स्वतःला लपवू सुद्धा शकतो. उदाहरणार्थ, तुमच्यातले बरेच लोक चुकीच्या विचारांसोबत जगतायत, पण त्यांना या गोष्टीची जाणीव नाहीये. माझंही बालपणी शोषण झालं होतं. उदाहरणार्थ, मी नेहमी विचार करायचे की माझ्या जीवनात नेहमीच अप्रतिष्ठा असेल आणि म्हणून मी नेहमी दुसरी उत्तम गोष्ट निवडायचे, कारण माझी अशी धारणा होती की मी उत्तम गोष्टींच्या योग्यतेची नाही आणि मला वाटायचं की माझं जीवन आता व्यर्थच आहे. पण जेव्हा मी देववचनावर मनन करू लागले तेव्हा मला सत्य समजलं की मला या असत्याला आता धूळ चाटवायची आहे आणि जे मला हवंय त्याचीच मी हक्कदार आहे. आणि बायबल शिकवतं की सैतान हा खरंच खूप मोठा लबाड आहे आणि तो लबाडीचा बाप आहे आणि त्याच्यात काहीही सत्य नाही. जोवर आपल्याला वचनाच्या सत्याचं ज्ञान होत नाही, आपण हे समजू शकणार नाही की आपली फसवणूक होत आहे आणि आपल्याशी खोटं बोललं जात आहे. म्हणून मला वाटतं सगळ्या वाईट विचारांचा उगम हा सैतानात आहे. पण बऱ्याचदा आपण स्वतःच वाईट विचारांमध्ये इतके सरावतो की त्याला हे काम करावंच लागत नाही. आपण त्यांचीच मदत आणि करतो. आपण त्याचंच काम करतो. हो. आणि पुष्कळदा सैतान प्रतिष्ठित लोकांचा वापर करतो किंवा आपल्यावर प्रेम करणारेच. आपल्याला ते असं काही बोलतात ज्यामुळे आपल्या मनात संशय निर्माण होतो किंवा इतर अनेक गोष्टी येतात. तर माझ्या मते सैतान काम करतो अनेक पद्धतींनी आणि यामुळे अडथळे निर्माण होतात आपल्यासाठीच्या प्रभूच्या योजनेत. पण आपल्यासाठी सैतानाची ही योजना असते. कुणी मानो अथवा न मानो, याच योजनेत आपण फसू शकतो. म्हणून प्रभूच्या वचनात वाढा. मी लोकांना नेहमी सांगते, देववचनाशी सहमत असा. आमोस 3:3 म्हणतं, 2 लोक एकमेकांशी सहमत झाल्याशिवाय सोबत कसे चालतील? जर तुम्हाला ते जीवन हवंय जे प्रभू देऊ इच्छितो, तर प्रभूला तुमच्याविषयी काय म्हणायचं हे जाणून त्याच्याशी सहमत व्हा. प्रभूचं वचन काय म्हणतं हे जाणल्याशिवाय आपण समजू नाही. शकणार नाही की आपले हो. विचार प्रभूचे आहेत की सैतानाचे. मी परिपूर्ण हे कळायलाच फसवणुकीत आणि हवं. गुलामीत वर्षानुवर्ष हो. जगत होते. खूप वर्ष म्हणजे तेव्हा मी 32-33 वर्षांची असेन आणि जेव्हा मी चर्चला जात होते आणि तरी सुद्धा हे समजू शकले नव्हते की देववचनाची सत्यता खरंच काय आहे आणि माझ्या जीवनाची इमारत मला उभारायची होती त्यावर. आणि मी चर्चमध्ये फक्त धार्मिक कर्तव्य पार पाडायला जात होते. आणि जेव्हा मला ही जाणीव झाली की हे प्रभूच्या वचनाद्वारेच माझ्या मनाचं नवीकरण होऊन मी योग्य रीतीने विचार करू शकते, तेव्हा माझ्या जीवनाला हो, आणि कळालं. इथूनच तुमचं जीवन बदललं. ठीक आहे, हा आहे पुढचा प्रश्न ह्युस्टनच्या बार्बराचा. ती विचारते की मी याच गोष्टीमध्ये का अडकून पडते की लोकांना माझ्याविषयी काय वाटतं आणि लोकांना मी का बरं आवडत नाही? या गोष्टींमुळे मी अस्वस्थ का असते? हॅलो ह्युस्टनची बार्बरा, याचं कारण आहे असुरक्षिततेची भावना. ही गोष्ट खूप मनोरंजक आहे की सर्वप्रथम प्रभू आपल्याला जे देऊ इच्छितो आणि ज्याविषयी सांगू इच्छितो तो विषय आहे धार्मिकता किंवा प्रभूमध्ये सरळ उभं राहणं. कारण बरेचसे लोक आपलं पूर्ण आयुष्य अयोग्य जाणीवेत घालवतात आणि स्वतःविषयी चुकीचा विचार करत राहतो. आपल्याला सांगण्यात येतं आपलं सगळं चुकीचं आहे आणि काही लोकांना आयुष्यभर अनेक प्रकारचे टोमणे ऐकावे लागतात, ज्यामुळे त्यांना वाटतं की त्यांच्या जीवनात सगळंच चुकलंय.
आपल्याला सवय असते की आपण नेहमी आपली तुलना इतरांशी करतो आणि इतरांना आपले प्रतिस्पर्धी मानतो. जी छायाचित्र आपण कोणत्याही मासिकात पाहतो ती सगळी इतकी लोभस असतात की सैतान आपल्याकडे येऊन म्हणतो की आपल्यालाही असंच दिसायचं आणि जर आपण असे नसलो तर आपण ते नाही आहोत जे असायला हवं. बायबल म्हणतं की जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलंय. आपले जुने विचार आणि इतर गोष्टी नव्या झाल्यात. आपल्यात हा बदल एका क्षणात होत नाही. प्रभूच्या वचनावर मनन करून आपलं नवीकरण होतं. मग 2 कोरिंथ अध्याय 5:21 म्हणतं की ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला आमच्यासाठी पाप असं गणण्यात आलं, ज्यायोगे आपण ख्रिस्ताच्या ठायी देवाचं नीतिमत्व ठरावं. देव आपल्याला ख्रिस्तात पाहू इच्छितोय आणि त्यासाठी आपण प्रभू येशूवरच विश्वास ठेवायला हवा. देहावर भिस्त ठेवू नका. फिलिप्पेकरांस 3:3 म्हणतं फक्त येशू ख्रिस्तावर भिस्त ठेवा. मला ठाऊक आहे असुरक्षित असणं काय असतं बारबरा, आणि मी इथूनच सांगू शकते की तुझी समस्या काय आहे जिच्याविषयी तू अनभिज्ञ आहेस. जेव्हा आपल्याला ही काळजी असते की लोक आपल्याविषयी काय विचार करतात, तेव्हा आपलं अस्तित्व इतरांचं मत आणि विचारांनी नियंत्रित होत असतं. तेव्हा जर तुला वाटतं की तुझं जीवन आशीर्वादित व्हावं, तुझ्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण व्हावी, तर तू शिकलं पाहिजेस की ख्रिस्तात तू कोण आहेस. ही एकच अशी गोष्ट आहे जी तुला या काळजीतून सोडवेल की लोक तुझ्याविषयी काय विचार करतात. पण एकदाच समजल्याने तुझी ही समस्या लगेच सुटणार नाही. तुला देववचनावर मनन करून ते मोठ्या आवाजात बोलावंही लागेलच. मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे आणि प्रभूचं माझ्यावर प्रेम आहे, त्याला माझी काळजी आहे. लोकांना माझ्याविषयी काय वाटतं याची पर्वा मी करत नाही. युद्ध नेहमीच असतं, पण तुम्ही हे युद्ध जिंकू शकता जर तुम्ही प्रभूच्या वचनातून हे शिकाल की युद्ध कसं फारच जिंकावं. छान. पुढचा प्रश्न स्प्रिंगफील्ड मिझोरीची सुझन प्रश्न विचारते की मी रोजच नकारात्मक व्यक्तींनी घेरलेली असते आणि मला जाणून घ्यायचे की त्यांच्या नकारात्मकतेपासून मी माझ्या भावनात्मक स्थितीचा बचाव कसा करावा. बघ सुजन, हे सोपं नाहीये. मी असं नाही म्हणणार की हे सोपं आहे. जर तुम्ही अशा स्थितीत असाल जिथे तुम्हाला नकारात्मक व्यक्तींसोबत राहायचंय, तर मी पाहणाऱ्या सगळ्या लोकांना सांगू इच्छिते, जर तुम्ही नकारात्मक व्यक्तीसोबत राहणं निवडलंय तर तुम्ही स्वतःला छळ छावणीत ढकलताय. जर तुम्ही कसंही करून स्वतःला सकारात्मक लोकांमध्ये नेऊ शकत असाल तर तसं करा. आणि जर तुम्ही अशा स्थितीत आहात जिथे तुम्ही नकारात्मक लोकांमध्ये आहात, याविषयी तुम्ही काही करू शकत नसाल, तर एक सूचना, शक्य होईल तितकं सकारात्मक वृत्तीच्या लोकांमध्ये राहा आणि त्यांच्यासारखा विचार करा. उदाहरणार्थ, जर असं कोणी आहे जे तुमचा अपमान करून नेहमीच नकारात्मक गोष्टी बोलतं, तर प्रयत्न करा तुमचे काही मित्र असे असावेत जे तुम्हाला धीर देऊन तुम्हाला प्रोत्साहन देतील. हे लक्षात घ्या, ती व्यक्ती समस्येत आहे. हे माझ्यासाठी लाभदायक ठरतं जेव्हा लोक माझं मन दुखावतात, कारण तेव्हा माझ्यासाठी हे ओळखणं सोपं होतं की खरंच ते लोक खूप मोठ्या समस्येत आहेत. मला आठवतंय येशूने म्हटलं, हे पित्या, यांची क्षमा कर, कारण त्यांना ठाऊक नाही ते काय करतायत. लक्षात ठेवा, आपल्या विरोधात उठणाऱ्या पुष्कळांना ठाऊक नसतं की ते नेमकं काय करत आहेत. ते त्यांच्या त्रासामुळे तसं करतात. आणखी एक गोष्ट मला सांगायची जी खूप गरजेची आहे. तुला प्रभूसोबत रोज सगळ्यात उत्कृष्ट असा तुझा वेळ घालवायचा आहे, कारण परमेश्वरच तुझी खरी ताकद आहे. माझ्या जीवनातही अशा पुष्कळ गोष्टी घडल्या ज्या चुकीच्या होत्या आणि या गोष्टींविषयी मी अलीकडेच विचार करत होते आणि मला जाणवलं की देवाने माझ्या मनातून त्या गोष्टी पुसून टाकलेल्या आहेत किंवा मला त्यापासून लपवलेलं आहे. तर मी अशा परिस्थितीतून जात होते जी मला खूप दुःख देत होती. एकाने विचारलं, हे कसं होऊ शकतं? तुम्ही इतका त्रास सोसल्यानंतर असं कसं दाखवू शकता की सगळं ठीक चाललेलं आहे? मला वाटतं की जे आपल्याला छळतात त्यांना आपल्यापेक्षा जास्त त्रास होतो, कारण आपल्या कारमध्ये जसे शॉक ॲब्झॉर्बर्स असतात आणि तुमची कार खोल खड्ड्यातून जाते तेव्हा तुम्हाला जोरात असा धक्का लागत नाही, तसेच शॉक ॲब्झॉर्बर्स प्रभूने आपल्या जीवनातही ठेवलेले आहेत आणि आपण त्याच्यावर विसंबून राहावं म्हणून. बायबल शिकवतं की आपला देव सर्व सांत्वनाचा देव आहे. तो आपल्या सगळ्या दुःखात आपलं सांत्वन करतो. तेव्हा जर तुम्ही एखाद्या नकारात्मक स्थितीत आहात तर हे गरजेचं आहे की तुम्ही प्रभूला आपला सर्वोत्कृष्ट वेळ द्यावा. आणि तुम्ही असं केलं नाहीत तर तुमच्यासाठी कठीण असेल सगळं. पण जर तुम्ही आधीच प्रभूला म्हणालात, प्रभू तुला माझी स्थिती ठाऊक आहे, मला ठाऊक आहे की तुम्हाला नकारात्मक व्यक्तींसोबत जगणं यासाठी मान्य आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी हीच देवाची इच्छा आहे, तेव्हा म्हणा, प्रभू मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. मला ठाऊक आहे जिथे कुठे प्रभू तुम्हाला ठेवू इच्छितो तिथे योग्य मनोवृत्तीने राहण्यासाठी प्रभू तुम्हाला कृपा जरूर पुरवील. आणि माझी खात्री की पुष्कळ लोक मोठ्या शॉक
ऍब्झॉर्बर साठी प्रार्थना करत असतील. नक्कीच नक्कीच. किंवा हो, त्यांना आणि स्वतःसाठी चांगला नवे सल्ला हवे आहे तो. असतील, त्यांना झटके लागू नयेत म्हणून बघा शॉक ऍब्झॉर्बर्स जुने होऊ शकतात, हो, तुम्हाला तो जाऊन खरंच बदलावे खूपच चांगला लागतील. सल्ला आहे. ठीक आहे, आता प्रश्न आलाय चेस्टापासून, जी राहते नॉर्थ कॅरोलिना. ती म्हणते, व्यसनाधीनतेशी संघर्ष करताना तुम्ही तुमच्या मनाच्या युद्धाला कसं सांभाळाल? बघ, सगळ्यात आधी तू हा विश्वास ठेवायला हवा की काहीही तुला नियंत्रणात ठेवू शकत नाही पवित्र आत्म्याशिवाय, जो तुला प्रभूच्या जवळ ठेवतो. आणखी एक गोष्ट आहे जिच्या बाबतीत सैतान आपल्याला फसवतो, आणि ती आहे असं म्हणणं की मी हे सहन करणार नाही, मी नाही सहन करणार, हे जास्त आहे माझ्यासाठी, मी नाही सहन करणार, हे कठीण आहे, हे कठीण आहे, हे कठीण आहे. मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते की तुम्ही असं बोलणं सोडून द्या की हे कठीण आहे, मी नाही करू शकत, हे माझ्यासाठी जास्तच आहे. अलीकडेच मी पुस्तक लिहिलंय पॉवर थॉट्स, ज्यात 12 गोष्टी आहेत ज्याचा तुम्ही विचार करायला हवा, आणि यामुळे तुमच्या मनाचं नवीकरणही होत असतं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट मी ही लिहिली आहे की मला शक्तिमान करणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा माझा विश्वास आहे की कधी कधी सकाळी लवकर जेव्हा तुमचे डोळे उघडतात तेव्हा तुमचा शत्रू सैतान तुमच्या मनात हे विचार टाकतो की बघ, हे असं असं तुला करावंसं वाटेलच, व्यसन करावंसं तुला वाटेलच, हे तुझ्यासाठी थोडं जास्तच होत आहे. आणि तुम्ही आपले पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वीच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही करू इच्छिता ते तुम्ही करू शकणार नाही. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय की सकाळी सर्वप्रथम प्रभूला असं म्हणा की प्रभू, मला तुझी मदत हवी आहे, माझा भरवसा तुझ्यावर आहे, मी नाही मानत की काहीही माझ्यासाठी जास्त आहे. जर तू माझ्यासोबत आहेस, वचन आठवा, प्रभू माझ्यासोबत आहे तर माझा विरोधी कोण, देव माझ्या पक्षाचा आहे तर मी कुणाला भिऊ. एक शास्त्रभाग आहे जो गेल्या महिन्यात माझ्यासमोर नव्याने आला आणि ज्याविषयी मी शिकवलंही होतं, तो आहे 1 योहान अध्याय 4 वचन 4. यात लिहिलंय, तुम्ही देवाचे आहात आणि तुम्ही त्यावर विजय मिळवला आहे. म्हणजे दुरात्म्यांवर, म्हणजे आपण सैतानाला आधीच हरवलंय आणि जय मिळवलाय का, त्यावर तुम्ही विश्वास स्वार झाली आहे. तर तसंच होईल जर तू किंवा एक तासभर असा विचार करू नका की आयुष्यभर मी हे कसं करू शकेन, फरक करा की मी हे पुढची 5 मिनिटं कसं करेन, बघू शकेन. मीही हेच केलं जेव्हा मी त्यात, आणि तेही कठीणच होतं माझ्यासाठी. मला आठवतंय मी रोज जगू लागले धूम्रपान केल्याशिवाय, आणि प्रत्येक पुढचा दिवस पहिल्यापेक्षा निश्चितच सोपा असायचा. मी म्हणू शकते की पहिल्या आठवड्यातला प्रत्येक दिवस कठीण होता, पण त्यानंतर प्रत्येक दिवस हळूहळू सोपा होत गेला आणि पूर्ण 30 दिवस मी धूम्रपान न करता जगले होते. आणि जेव्हा ते 30 दिवस संपले तेव्हा माझा तो नंतर संघर्ष राहिला नाही. कधी कधी असं व्हायचं की मला खूप राग यायचा, किंवा मी कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ व्हायचे, किंवा मी खूप थकायचे, आणि मग सवय होती म्हणून सगळ्यात आधी मला असं वाटायचं की हो, आता मला एक सिगरेट हवी आहे. पण आता मला तसं वाटत नाही. इतक्या वर्षांनी धूम्रपान न करता जगल्यानंतर शेवटची गोष्ट मनात येते ती हे की तू बदलू शकतेस, स्वतंत्र होऊ शकतेस, आणि येशूने तुला स्वतंत्र केलेलं आहे. तू हाच विश्वास बाळगायचा आहे. सकाळी लवकर उठून म्हण, मी यातून आता सुटले, आता मला फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचंच व्यसन आहे, माझी गरज तो आहे, मला आता कुठल्याही गोष्टीची गरज नाहीये. आणि आहे की आपला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक व्यसन, प्रत्येक विचार किंवा प्रत्येक भीती देवाच्या वचनाने झाकली जाते. म्हणजे आपल्याला ज्याचं उत्तर हवंय ते वचनात मिळतं. पण पुष्कळदा लोक हे ऐकून म्हणतात, बघा, या गोष्टी आमच्या समस्येवरचा तोडगा करू शकत नाहीत, पण येशू सर्व काही झाकतो. पण तर प्रत्येकासाठी वचन उपलब्ध आहे, मग तो कुणीही असो. आणि हे फक्त प्रत्येकासाठी, तर प्रभूचं वचन त्या प्रत्येकासाठी आहे जे देवाची इच्छा जाणून त्यानुसार चालतात. आणि अनुवादामधलं वचन म्हणतं, असं म्हणू नका की हे कठीण आहे, असं म्हणू नका की हे कठीण आहे. तर आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. जर तुमच्या पुढे एखादं आव्हान आहे जे कठीण आहे, तर असं म्हणू नका हे कठीण आहे, कारण आपण त्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो ज्या आपण बोलतो. जर आपण योग्य गोष्टी बोलायला सुरुवात केल्यात आणि प्रभूशी सहमत झालो तर आपल्या मनाचं नवीकरण होईल, आणि आपण जितका योग्य विचार करू तितकंच योग्य बोलू, आणि जितकं योग्य बोलू तितका योग्य विचार करू. अशा प्रकारे हे चक्र बनेल तुमच्या मनाच्या नवीकरणाचं. जेव्हा तुम्ही असं म्हणाल की नकारात्मक विचार मला खूप त्रास देतात, पण मी जर नकारात्मक विचार केले तर मग माझ्या तोंडातून तेच निघेल तुमच्या जे तोंडून अयोग्य गोष्टी अयोग्य निघतील. आहे, आणि मी म्हणेन मी आनंद गमावलाय. आणि जर हे असंच चालत राहिलं तर मग माझं वागणं बदलेल, आणि मग मी पुन्हा कधीही तसं वागू शकणार नाही. खरंय.
आणखी काही प्रश्न आहेत, सगळे वेगवेगळे आहेत, संबंधित भीतीशी, व्यसनाधीनतेशी आणि त्या गोष्टींशी ज्यांना सोडून आपण आलोय आणि पुढे जाऊ इच्छित नाही. बरोबर. आपल्या मनात जे विचार येतात ते भीतीशी संबंधित असतात. त्याच संदर्भात आहे पुढचा प्रश्न. हा विचारलाय पेन्सिल्व्हेनिया मधल्या मिशेलने. ती म्हणते, सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देताना मला खात्रीने सामर्थ्य मिळतं, पण माझं मन कधी कधी संशयाने आणि भीतीने भरून जातं. पुष्कळदायक, फारच भीतीदायक असतं. तर या भयाशी लढण्यासाठी मला तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. ठीक आहे. फक्त एकच कारण बायबल आपल्याला देतं आपण घाबरू नये म्हणून, आणि ते आहे भिऊ नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. आपल्या भयावर भीतीचा सामना करणं हे खरंच व्यर्थ आहे. आणि लक्षात ठेवा, प्रभू तुमच्या सोबत आहे. आणि भीतीचा आत्मा असा आहे जो आपल्या मनात भीतीची जाणीव जागवतो. बायबल म्हणतं की देवाने आपल्याला भीतीचा आत्मा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. पण जेव्हा बायबल म्हणतं की भिवू नका, याचा अर्थ हा नाही की तुम्हाला भीतीच वाटू नये. माझ्या मते आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी भीती वाटतेच. आणि भिवू नकाचा अर्थ असा आहे की भीतीच्या अधीन होऊ नका. खरं तर भीती या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीपासून दूर पळणं. आपण अधीन होऊ शकतो चिंतामय विचारांच्या, भीतीदायक विचारांच्या. मी इथे बसून असं म्हणू शकत नाही माझं मन चिंतित झालं नाही, कारण असं होतं की पुष्कळदा मी त्यातून वाचते आणि असं होतं की काढा बाहेर. पण तरीही एक गोष्ट नेहमी माझ्या मनात येते, आणि ती जर माझ्या मनात येते तर कदाचित तुमच्याही येतच असेल. माझ्या मनाला माझ्या कुटुंबामुळे जास्त अडथळे येतात जेव्हा मी खूप 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 थकलेली असते. उदाहरणार्थ, जेव्हा मी माझ्या सभांसाठी बाहेर जाते आणि स्वतःला त्यात झोकून देते आणि माझ्या सभांसाठी, संदेशांसाठी, आणि मी तिथे जाते आणि तिथून परतते आणि सभांमध्ये जीव ओतते, अनोळखी बिछाण्यावर झोपते, थकते. आणि मला हे कळलंय की जर मी सावध राहिले नाही तर रविवारच्या माझ्या सभा समाप्त होताच अगदी सहज मी डेव्हवर संतापू शकते आणि माझं मन त्यामुळे घायाळ होऊ शकतं. इतर दिवशी जर कोणी मला काही म्हणालं तर मग मी म्हणत असते की त्यांच्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता. पण त्या दिवशी माझ्या भावना इतक्या सहज दुखावल्या जातात. म्हणूनच मी शिकले की रविवारी माझ्या सभांनंतर मी या गोष्टीची काळजी घेईन की मी असं काही करणार नाही जे मला भरीस घालेल, किंवा असं काही ज्यामुळे माझ्यावर ताण येईल. मी तेच करते जे मला आनंद देतं. मी त्या लोकांच्या जवळ राहते जे मला आनंदित करतात. आणि तुम्हीही या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही स्वतःला सांभाळाल, कारण जर तुम्ही थकलेले असाल, आणि यावेळी मला खात्री आहे की ही गोष्ट त्या लाखो लोकांसाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही सतत थकलेले आहात, तुम्ही फक्त 3 किंवा 4 तासच झोपलात जिथे तुम्हाला गरज आहे 8 तासांची, तर बघा किती कठीण असेल तुमच्यासाठी त्या दिवशी आपले विचार योग्य राखणं, ज्या दिवशी तुम्हाला चांगली झोप मिळत नाही. दुसरी गोष्ट जी आपल्याला प्रभावित करते ती ही की आपलं जीवन अनियंत्रित ठेवणं. यासाठी मला 1 पेत्र 5 आवडतं, जे म्हणतं, सावध असा आणि जागे राहा, कारण तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ उभे राहा. बघा, सैतान प्रत्येकालाच फाडून खाऊ शकत नाही, आणि तो फक्त अशा व्यक्तीलाच फाडून खाऊ शकतो ज्याचं जीवन अनियंत्रित आहे. आणि आता तुला याचा अर्थ समजला असेल ना, जिंजर, आणि हे तुला नीट समजलं असेल की माझ्या जीवनात खूप वर्षापूर्वी मला अति व्यस्ततेची असं करणं सवय अगदी होती. सोपं मी होतं. कधीही झोपायला हो. जायचे, काही ना काही काम बाकी राहायचं, मी पूर्ण करायचे. पण आता मी माझ्या जीवनाला असं वळण दिलंय की आता संध्याकाळी 5लाच माझी रात्र होते, माझं काम पूर्ण होतं, मी ते करते ज्याला मी प्रेमाने आसन उपचार म्हणते. आणि विशेषतः आता, कारण मी खरंच खूप कमी वर्ष जगले आणि तुम्हाला जास्त जगायचंय, तेव्हा तुम्ही हे जरूर करा. संध्याकाळ मला माझ्यासाठी घालवायला आवडते. मी काही तास शांत आराम करते, आवडीचं काही करते, नाहीतर मी खरंच संपून जाईन. माझ्या मते आज आपल्या समाजात एक अविश्वसनीय असा दबाव आहे ज्याला लोकांवर लादलं गेलेलं आहे. प्रत्येकाच्या मोठ्या अपेक्षा असतात, सगळ्यांच्या खूप मागण्या असतात, आणि कधी कधी हे तुमच्यावर इतकं स्वार होतं की तुम्ही अखेरीस हा विचार करता की पुढे जाण्यासाठी हे गरजेचं आहे की आपण सगळ्या मागण्या पूर्ण कराव्या. पण आज ना उद्या तुम्हाला म्हणायला लागेल, नाही, मला आराम करायचा आहे, मला झोप हवी आहे, मला थोडा विसावा हवा आहे. आणि जर तुम्ही ते केलं तर जाणाल की सैतानासाठी आता तुमच्या विचारांवर ताबा मिळवणं खूप कठीण आहे. पण तरी याचा मुख्य इलाज आहे प्रभूचं वचन जाणून घेणं आणि लगेच त्याचं लागूकरण करणं. बायबल म्हणतं की आपल्या युद्धाचे शस्त्र दैहिक नाहीत, तर ते
किल्ले ढळवण्यात देवाच्या द्वारे शक्तिमान आहेत. आपली शस्त्र दैहिक नाहीत, ती आत्मिक शस्त्र आहेत. आणि देववचन तर नंबर 1चं आत्मिक शस्त्र आहे जे आपल्याकडे आहे. येशू याचं वर्णन करतो लूक 4मध्ये. जेव्हा येशूवर सैतानाने हल्ला केला तेव्हा तो येशूच्या मनात असं काही टाकू इच्छित होता जे खरं नव्हतं, आणि येशूने त्याला म्हटलं असं लिहिलंय, आणि त्याने त्याला धमकावलं. असं 4 वेळा झाल्यानंतर बायबल असं म्हणतं सैतान निघून गेला. तोही वाट पाहत होता की त्याला चांगली संधी मिळेल. तुम्ही त्याला पळवू शकता, मी हे नाही म्हणत तो परतणार नाही, पण त्याला देववचन ऐकावंच लागेल जर तुम्ही आपल्या भावना न दाखवता वचन बोललात तर. तर हे जाणणं गरजेचं आहे की आपण कधी कमजोर पडतो, कधी अशक्त असतो आणि कधी अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी तयार नसतो. म्हणजे आपण तसला विचार येताच त्याचा सामना देवाच्या वचनाने करू शकतो. बायबल खरं तर म्हणतं की सैतान येताच त्याचा सामना करा. हे लिहिले 1 पेत्र 5मध्ये. आणि माझ्या जीवनात ही खूप मोठी गोष्ट होती. सैतानाला तुमच्या डोक्यात 15 सेकंदही खेळू देऊ नका. त्यापूर्वीच तुम्ही त्याच्यापासून आपला पिच्छा सोडवा, आणि पवित्र आत्म्याने तुम्हाला सावध करताच. लक्षपूर्वक ऐका. पवित्र आत्मा तुम्हाला सावध करतो की तुम्ही तो विचार करताय जो तुम्ही करायला नको आहे, आणि त्याच वेळी तुम्ही तो विचार झटकून टाकून लगेच म्हणायला हवं की नाही नाही, मी असा घृणास्पद विचार आता करणार नाही. हो, हे चांगलंय. हा प्रश्न आहे फिनिक्सच्या डॉनचा, जी म्हणते माझ्या पतीला जाऊन 3 वर्ष झाली आहेत. ते गेल्यानंतर मला कळलं की पुष्कळ स्त्रियांशी त्यांचे अनैतिक संबंध होते, ज्यासाठी मी त्यांना माफ केले. पण ह्या गोष्टी रोजच माझ्या मनात येतात. या सर्व विचारांमधून माझं मन कसं सुटू शकतं? बघा, मला वाटतं तुमच्यासाठी तेच उत्तर आहे डॉन, जे मी इतर काही प्रश्नांच्या बाबतीतही दिलेलं आहे. आपण फक्त त्यांचं तुमच्या स्थितीत लागूकरण करूया. बघा, देवाचं वचन इतकं अनमोल आणि प्रभावशाली आहे की आपण त्या वचनाचं लागूकरण एकाच वेळी वेगवेगळ्या परिस्थितीत करू शकतो. पण सर्वप्रथम मी नेहमीच हे लक्षात ठेवते की इतरांना दुःख देण्याचा अर्थ आहे स्वतःला दुःख देणं. आणि तुम्हाला यामुळे दुःख झालंय कारण तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं ते विश्वासघातकी निघाले, आणि ही खरं तर दुःखद गोष्ट आहे. आणि त्याचा तुम्हाला खरंच त्रासही होईलच. सर्वप्रथम सैतान तुम्हाला हे पटवेल की तुमच्यातच कमतरता आहे. तुम्ही जर परिपूर्ण असतात तर तुम्ही असं केलं असतं, तर तसं केलं असतं, तर आणखी काही केलं असतं, तर ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात हे ओळखून म्हणा, कदाचित मी आदर्श पत्नी नव्हते, पण विश्वासघाताचं हे कारण असू शकत नाही. आणि मी आता नीट लक्ष द्या, मी या गोष्टीमुळे माझं जीवन व्यर्थ करणार नाही, नक्कीच नाही. माझ्या मते ही गोष्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही निश्चय करा की झालेल्या गोष्टींना मागे सोडून मी त्या गोष्टींकडे पाहीन ज्या माझ्या पुढे आहेत. या व्यतिरिक्त जे विचार तुमच्या मनात वारंवार येतात त्यांना दूर सारण्यासाठी काहीतरी करा. स्वतःची व्यस्तता वाढवा. हा तो उपाय आहे जो मी माझ्या जीवनात लागू केला होता जेव्हा मला भूतकाळातले काही विचार छळत होते आणि मला त्यातून सुटायचं होतं. मी जाणलंय की व्यस्त राहणं फायदेशीर असतं. जाऊन असं काही करा जे वेगळं आहे. त्या खुर्चीला सोडून उभे राहा ज्यावर बसून तुम्ही विचार करता. त्या लोकांपासून दूर राहा जे तुम्हाला त्याच चर्चमध्ये ओढणं पसंत करतात. जाऊन काहीतरी नवीन करा. जाऊन कोणाला तरी मदत करा. अशा कोणाला तरी शोधा जे तुमच्यापेक्षा जास्त दुखावले गेलेत आणि या संदर्भात त्यांना मदत करा. आणि सारांश असा की या सगळ्या गोष्टी एका रात्रीत विसरता येत नाहीत, कारण जेव्हा तुम्ही दुखावले जाता, ज्याची जाणीव मला आहे, तेव्हा तो घाव हृदयात असतो आणि ती जखम तुमच्या भावनांवर असते, जिचा इलाज फक्त प्रभूच करू शकतो. म्हणून पुन्हा एकदा जेव्हा मी इतर प्रश्नांची उत्तरं इथून दिली तेव्हा ती देऊन मी माझ्या आत्मिकतेचं प्रदर्शन मांडलेलं नाही. ही सगळी उत्तरं खूप महत्वाची आहेत. तुम्ही प्रभूसोबत जरूर वेळ घालवा. प्रभूसोबत वेळ घालवण्याचा अर्थ काय आहे? रोज प्रभूला हे सांगणं की प्रभू मी इथे आहे, मी स्वबळावर काहीच नाहीये, मी योग्य विचार करू शकत नाही, मी स्वतःला बरोबर सिद्ध करू शकत नाही, पण तुझं वचन असं आहे की तू मला राख्याऐवजी सौंदर्य, शोकाऐवजी आनंद आणि जडपणाच्या आत्म्याऐवजी स्तुतीची वस्त्र देशील. खरं तर तुमच्यासाठी वचन आहे यशया 61:7 जे म्हणतं प्रभू तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देईल, तुमच्या पूर्वीच्या क्लेशांऐवजी, तुमच्या दुःखाऐवजी दुप्पट सुख. आणि जर तुम्ही या वचनांना बिलगून प्रभूमध्ये दृढ राहिलात तर तो तुमच्या भावना आणि आठवणी नक्कीच निरोगी करील. आणि असं खात्रीने होईल. हे नक्कीच एका रात्रीत होणार नाही, तर हळूहळू थोडंसं बदलेल. आणि आणखी एक सांगते की निराश होऊ नका, कारण तुमचे हे हाल नेहमीच राहणार नाहीत. जर तुम्ही देवाच्या तत्वांवर चालून स्वतःचा सन्मान कराल तर आपल्या मनाविषयीच्या प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवा, मनाची पारख करा, मनाशी निगडीत वचनाचा अभ्यास करा, विचारांविषयी बायबल काय म्हणतं ते पहा.
मनाशी संबंधित पुस्तकं वाचा, मनाशी संबंधित सीडीज ऐका, डीव्हीडीज बघा. म्हणजे जेव्हा तुम्ही सैतानाशी युद्ध कराल तेव्हा असं म्हणू शकाल की मी या युद्धात हरून बाहेर ह्यातून पडणार बाहेर नाही, पडणार. मी जिंकेन. हो. उत्पत्ती 23:7 म्हणतं, माणूस जसा विचार करतो तसाच तो बनतो. तर हे मला माझ्या विचारांविषयी सांगतं की कसे ते विचार माझ्या रोजच्या जीवनावर परिणाम करतात. जिथे मन जातं तिथे माणूस जातो. प्रथम आपण विचार करतो आणि मग त्यानुसार आपली कृती असते. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.